नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण त्या घरातूनच स्टार्ट करतोय. तर आता वाजले दुपारचे 12 आणि मी मस्त फ्रेश ब्रीज झालो आहे आत्ता. आणि मम्मीने मला नाश्ता दिला आहे. त्या नाश्त्यामध्ये शिरा, जिलेबी आणि दहीवडे. तर आज नाश्ता करू मग जाऊ. आणि आज रामनवमी पण आहे, तर रामाच्या पण मंदिरात जाऊ. तर ब्लॉग बघा आता शेवटपर्यंत. आता आम्ही सगळे चाललो राम मंदिरात. तर आज रामनवमी, तर सगळे चाललो राम मंदिरात. तर आम्ही दोघंच चाललो आहे आज आपल्या गाडीवरती. तर जाऊ आता राम मंदिरात आपण सगळे. चल. तर आता आम्ही आलो आहे ज्यूस पिण्यासाठी इथं त्या काकांकडं. तर आता ज्यूस पिऊन पाहू बाकी काय होतं. हायवेच्या बाजूला ते ज्यूसचं दुकान आहे, ज्यूस पिऊ आता इथून. परत आलाय अटकला रे मग कॅमेरा. तर राम मंदिरात सगळेजण आलो आता आम्ही. दर्शन बिर्शन झालंय. मंदिरात इतकी डेंजर गर्दी होती, बाप रे बाप. तर आता आम्ही नदीजवळ आलोय. नदीचे हाल बघा काय डेंजर झाले इथं. तर या पुलावरनं तिकडं जावं. तर चला तिकडं जाऊ आता आपण. बघा काय डेंजर हाल झाले नदीचे. आपण काय त्या साईडला जाऊ शकत नाही, रस्त्याची कंडिशन काय डेंजर झाली इकडं. तर इकडूनच परत जायला लागल. जाऊ तर काही शकत नाही तिथपर्यंत. आमचा प्लॅन होता की तिथपर्यंत जावं असं, पण आता तिथं नाही जाऊ शकत. चला आता घरी. रेल्वेचा रस्ता कसा असतो तसा रस्ता आहे हा. कसं काय जायचं तिथपर्यंत. तर चला घरी. आता आम्ही घरी चाललो होतो, पण रस्त्यात आम्हाला बाहेरून आताचं मंदिर दिसलं, मग तिथं पण आलो आत्ता दर्शन घेण्यासाठी. इथं टॉमी एक हे बा, बाहेरून आताचं मंदिर पण आहे इथं एकदम भारी. गर्दी पण नाही, मग थांबलो आम्ही इथं. आणि आता आज आम्ही दोघंच आलो होतो फक्त, बाकीचे सगळे कुठेतरी गेलेले. मग आम्ही दोघंच आलो होतो. किती मोठा घंटा हे होतं भैरवनाथाचं मंदिर इथं बाहेरून कुठं असं होतं. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी, कारण की बेकार खूप ऊन आहे आणि पावसाचं पण वातावरण होतं मध्ये, पण गरम बेकार होतं आता. तर आता चला डायरेक्ट घरी जाऊ. वाजले 5:30 संध्याकाळचे आणि चहा आलाय तर चहा पितोय. तर दुपारी एकदम डेंजर ऊन होतं म्हणून आम्ही काही शूट पण नाही केलं. आणि कॅमेऱ्याची बॅटरी पण खूप लो होत होती, तर मग तिथं काही शूट नाही केलं. आणि आत्ता बाहेर एकदम डेंजर पाऊस पडतोय. तुम्हाला दाखवतो बाहेरचं वातावरण. हा पहिले माझा चहा पिऊ द्या. हा संध्याकाळी चहा प्यायचा मजा. आणि तिथं माझं त्या मंदिरात घड्याळ पण राहून गेलं होतं. ती पण एक दिक्कत झाली होती. मग परत जायला लागलं मंदिरात आणि घड्याळ घेऊन यायला लागलं. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. तर हे पा बाहेर काय डेंजर पाऊस पडू राहिला आणि रस्त्याचं पण काम चालू आहे आत्ता इथं. तर हे पा काय डेंजर पाऊस पडतो. हा आपल्या सगळ्या गाड्या वल्ल्या होऊन गेल्या खाली. तर चला
फोन कोणाचा आलाय? हॅलो हॅलो, काय रे बोल ना. घरी ना. कोणते रे? ते भैयानी काढले ते. मी एक शर्ट मागवला तो सुद्धा आज आला नाही तिथंच. तर त्यांचा बी फोन आला होता, ते पण बोलता मी आलो म्हणजे 5-1 मिनिटात फ्लिपकार्टवर ना. तर आणि ते चालू होतं, ते काय चाललं होतं ते त्याच्या मोबाईलचा पूर्ण जो मोबाईल होता ना तो पूर्ण रिसेट झाला होता. मग तो बोलतो तुझ्याकडे जे फोटो असतील ना माझे ते टाकून दे. त्याच्याबद्दल त्याचा फोन आला होता. ते फोटो मी त्याला टाकून देतो. आणि आता तो टी शर्ट येईल तो बघू असे कसे आलेले ते कसे नाही. तो फ्लिपकार्टवाला येईल आता. तर बघू आता शर्ट बघू कसे आता. तर पार्सल आलं इथं. आणि हे पार्सल थोडंसं कंडिशन डेंजर झाली आहे पार्सलची. आता तर याला फोडून पाहूयात कसं काय. मी एक शर्ट मागवला होता तो कसा आहे याला पाहू आपण. अरे वाह, फट जा. तर असा मी एक शर्ट मागवला होता. हे बघ, तर फॅब्रिक एकदम भारी याची म्हणून मी मागवला होता. तर हा असा शर्ट होता. तर शर्ट असा दिसतो वेअर केल्यावर एकदम छान आहे. 399च्या याच्यात एकदम भारी आहे बा. आता आम्ही जस्ट इथं पोहोचलो आहे आणि इथं कार्यक्रम पण येतो. तो कार्यक्रम बी पाहू, रामनवमीचा कार्यक्रम आहे. तर आत्ता काय वाजले 6 वाजले. इतकं डेंजर पाऊस पडत होता पहिले आणि आता एकदम डेंजर वातावरण झाले. ऊन पडते एकदम आणि दिवस पण मोठा आहे. आणि आता वाजले 6:30 आणि आता तो कार्यक्रम बघू. तो आम्हाला सांगितलं 7:30ला काहीतरी तो कार्यक्रम चालू होणार आहे. तर आता सरळ जाऊ आपण त्या कार्यक्रमाला पाहायला. तर चला कार्यक्रमाला पाहायला जाऊ. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे. चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर आए हैं. कथा शबरी जैसे जुड़ गई मेरी कहानी से. आता तो आम्ही जस्ट घरी आणि आता वाजले 8. तर आजचा ब्लॉग करतो मी इथंच एंड. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत काळजी घ्या. बाय बाय.